नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये अमित डहाणे सर लिखित एक्सलंट प्लॅनर फॉर PSI STI ASO या पुस्तकाबद्दलच्या महत्त्वाच्या बाबी आपण जाणून घेणार आहोत। खरं तर बुक रिव्ह्यू हा पुस्तक हातात आल्यानंतर असतो, परंतु या पुस्तकाबाबतची जी उत्कंठा विद्यार्थ्यांमध्ये आहे आणि स्पर्धा परीक्षेमधल्या कितीतरी लोकांमध्ये, त्यामुळे या पुस्तकाबद्दल स्पॉटलाइट फॅमिलीवर रेग्युलर जर विचारणा आहेच, त्याचबरोबर प्रकाशनाकडं आणि लेखकाकडं, आणि त्याच्यामुळे हे पुस्तक लवकरच विद्यार्थ्यांच्या हाती येणार आहे। तर त्याचे महत्त्वाचे जे काही ॲस्पेक्ट आहेत ते आपण बघूयात, जेणेकरून संयुक्त पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तीनही टप्प्यांवर तुम्हाला खूप खूप महत्त्वाचा हा एक मार्गदर्शक म्हणून एक्सलंट प्लॅनर असेल। अमित डहाणे सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर महाराष्ट्र टाइम्स जे आहे तर त्याच्यामध्ये गेली 3-4 वर्ष स्तंभ लेखक म्हणून ते तुम्हाला भेटत आहेत, आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी त्यांचे जे काही वेगवेगळे आर्टिकल्स आहेत, मग ते राज्यसेवेसंबंधी असतील, संयुक्त परीक्षेसंबंधीचे असतील, तर ते वाचलेले असतील, आणि तिच्यातून मग त्यांचा स्वतःचा प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यूचा जो अनुभव आहे तो तुम्हाला म्हणजे तो रिफ्लेक्ट होतो त्या लिखाणातून, आणि त्याच्यामुळे या पुस्तकाबद्दल तुम्हाला खूप काही सांगणं नको आहे, तर ते पुस्तक स्वतःच बोलणार आहे त्या काळामध्ये। सो महाराष्ट्र टाइमचे स्तंभलेखक, आणि दुसरी महत्त्वाची यांची ओळख म्हणजे PSIसाठी जी काही मुलाखत यंत्रणा आहे किंवा मग त्याच्या संबंधीचे जे काही विद्यार्थ्यांचे डाऊट्स असतील, तर महाराष्ट्रभरातून विद्यार्थी वर्ग त्यांच्याकडे येतो। तर हे जे पुस्तक आहे, या पुस्तकातले महत्त्वाचे जे ॲस्पेक्ट आहेत ते बघूयात। आता याची जी अनुक्रमणिका आहे, त्या अनुक्रमणिकेमध्ये एकतर अनुभवाचे बोल, कारण स्वतः पुस्तक लिहित असताना जे काही गतकाळातले अनुभव असतील, मग ते प्रिलिम्सबद्दलचे असतील, मेन्सबद्दलचे असतील, किंवा मुलाखतीसंबंधीचे किंवा त्याला इंटरव्ह्यू त्यासंबंधीचे, हे सगळे याच्यामध्ये रिफ्लेक्ट झालेले आहेत, आणि तिच्यातून मग ती गोष्ट येते। खरं तर मग हे फार महत्त्वाचं आहे की स्वतः अनुभवणं, नंतर समोरच्याला सांगणं, आणि त्या बाबतीमध्ये हे पुस्तक फार हेल्पफुल राहील सर्वांनाच। शासकीय सेवांमधील करिअरच्या संधी याच्यामध्ये आहेत, तर तुम्हाला तोही एक बेसिक ॲस्पेक्ट त्यांनी दिलेला आहे की शासकीय सेवा का निवडल्या पाहिजेत, तिच्यामध्ये काय करिअरच्या संधी असतात वगैरे वगैरे। स्पर्धा परीक्षांची तोंड ओळख त्यांनी दिलेली आहे की कुठली परीक्षा आणि तिच्यामध्ये कशा पद्धतीने गोष्टी असतात, है ना। पदांच्या कामाची रूपरेषा, बऱ्याचदा फार म्हणजे पद हाती येतं पण माहीत नसतं की ॲक्च्युअल खरंच प्रॉपर काम काय असणार आहे, किंवा एखादा विद्यार्थी एखाद्या पदासाठी PSIसाठी है ना रात्रंदिवस अभ्यास करतो, पण ॲक्च्युअली काय वर्क करणार आहे तो हे बऱ्याचदा माहीत नसतं। सो ती जर कल्पना तुम्हाला आधी असली तर तुमच्या है ना अभ्यासामध्ये अजून सुस्पष्टता येऊ शकते। परीक्षा पद्धती, ज्या पद्धतीने परीक्षा सगळ्या होतात त्याचा पॅटर्न जो आहे, जे काही स्ट्रक्चर आहे, अभ्यासक्रम तुम्हाला प्रॉपर दिलेला आहे, घटकनिहाय विश्लेषण आणि संदर्भ साहित्य याच्यामध्ये आहे, अभ्यासाचं नियोजन म्हणजे प्लॅनिंग जे आहे, पूर्व मुख्य परीक्षांचे दृष्टिकोन कशा पद्धतीने तुम्ही त्या केल्या पाहिजेत, अभ्यासाचं कौशल्य आहे, मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, आणि खरं तर विश्लेषण म्हणजे काय ही जी गोष्ट आहे की तीही त्यांनी दिलेली आहे। परीक्षेला सामोरं जाताना तुम्ही काय केलं पाहिजे, PSI शारीरिक चाचणी, मग तिच्यातले जे काही बारकावे आहेत तेही या पुस्तकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आहेत। PSI मुलाखत असेल, अटेम्प्ट बऱ्याचदा असं होतं ना, पहिला, दुसरा, तिसरा ते चालूच आहे, ते कुठं थांबत नाही, किंवा बऱ्याचदा काय होतं की अपयश येत जातं, आणि ह्या सर्व याच्यासाठी त्यांनी मग अपयशानंतर पुढं काय, आणि याच्यानंतरचे जे काय आहे की जे काही यशस्वी विद्यार्थी आहेत, या दोन गोष्टींना जोडून तुम्ही हे बघू शकता की एकंदर अपयश आहे किंवा अटेम्प्ट आहे, या सगळ्या गोष्टींमधून यशस्वी विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने हा प्रवास टॅकल केलेला आहे। सराव प्रश्नपत्रिकाही याच्यामध्ये आहेत, आणि PSI STI ASO शंकांचं निरसन म्हणजे या संयुक्त पूर्व परीक्षा असेल किंवा नंतरच्या मुख्य परीक्षा, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन जे काय असतात FAQ, तर त्यासंबंधीचं याच्यामध्ये शंका निरसन आहे। ओके, आणि आता याच्यामध्ये सगळ्यात बेसिक बघा, अभ्यासक्रम। तुम्हाला अभ्यासक्रम खूप चांगल्या पद्धतीने विस्तृत, आणि जो काही आयोगाने दिलेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने या पुस्तकात दिलेला आहे। बऱ्याचदा असं होतं की आपण सगळं सुरू करतो, एखादी टिपिकल बुक लिस्ट घेतो आणि त्याच्याने काम करायला सुरुवात करतो। पूर्व आणि मुख्य परीक्षांसंबंधीचा दृष्टिकोन, बऱ्याचदा असं असतं की बाबा इतिहास पूर्व परीक्षेला पण आहे, मुख्य परीक्षेला आहे, पण इतिहास पूर्वमध्ये कसा आहे, मुख्यमध्ये कसा आहे, हे डिफरन्शिएशन होणं फार गरजेचं असतं। त्यामुळे तो दृष्टिकोनही याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी कव्हर केलेला आहे। अभ्यासाचं कौशल्य म्हणजे नेमका तुमचा स्टडी प्लॅन कसा असला पाहिजे, तुम्ही कशा पद्धतीने स्टडीसाठीचं स्किल डेव्हलप करणं किंवा ते अंमलात आणणं, तर या गोष्टींवरही फोकस तुमचा असणं गरजेचं आहे। अभ्यासाचं नियोजन, प्लॅनिंग, बऱ्याचदा हा ना विद्यार्थ्यांचं असतं की आम्हाला प्लॅनिंग करून द्या तुम्ही,
तर तुम्ही हे जर वाचल्यानंतर स्वतःचं प्लॅनिंग स्वतः करणं इतपत तुम्हाला ती मॅच्युरिटी ते देतं. आणि त्याच्यामुळे हा खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही. बऱ्याचदा असं असतं की XYZ व्यक्तीकडे तुम्ही जाऊन म्हणणार की बाबा आम्हाला टाईम टेबल बनवून द्या, आम्हाला आमचं प्लॅनिंग द्या, तर त्याच्यासाठी गरज नाही. दॅट्स वाय हा जो माइलस्टोन आहे, सुरुवात करायच्या आधी पहिली गोष्ट जी आहे, तुम्ही हे प्लॅनर हातात घेऊन जरा चाललं पाहिजे, ते वाचलं पाहिजे, तर गोष्टी अजून सोप्या होऊ शकतात. प्रत्यक्ष परीक्षेला सामोरं जाताना म्हणजे ॲक्च्युली तुम्ही सिलॅबस आहे, प्रश्नपत्रिका विश्लेषण आहे, हां, परीक्षेचं कौशल्य, नियोजन, सगळ्या गोष्टी, पण तरीसुद्धा परीक्षेला जात असताना त्याच्या आधीचा जो काळ असतो, आपली जी मानसिकता ती दोलायमान हिच्यामध्ये असते आणि त्याच्यावर भाष्यसुद्धा याच्यात खूप चांगल्या पद्धतीने यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर मग आता हे संयुक्त पूर्वपरीक्षा, मग तिच्यामध्ये विषयनिहाय गुणांचं वेटेज जे आहे की 100 आहे बाबा पूर्वपरीक्षेमध्ये. मग ते कसं विचारलं जाणार की इतिहास 15 गुण, सामान्य विज्ञान 15 गुण. मग ते तुम्हाला तेही गोष्टी फार प्रॉपरली याच्यात दिलेल्या आहेत. आणि त्याचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन आहे बघा. हे पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन तुम्हाला असं म्हणजे आपल्याशी ते लाईव्हली बोलतोय असं वाटतं पुस्तक. त्याच्यानंतर अभ्यासाची वेळ काय असली पाहिजे, कशा पद्धतीने, म्हणजे फॉर एक्झाम्पल बऱ्याचदा वृत्तपत्र वाचन कधी केलं पाहिजे, म्हणजे या बेसिक गोष्टी ज्या आहेत तर त्या त्यांनी तुम्हाला दिलेल्या आहेत की दिवसात तुम्ही कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज केल्या पाहिजेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे याच्यामध्ये की शासकीय सेवेत का आलं पाहिजे तुम्ही, शासकीय सेवेचं काय वैशिष्ट्य आहे, शासकीय सेवेमध्ये काय काय बेसिक गोष्टी असतात. म्हणजे सगळ्यात बेसिकच आहे, तुम्ही PSI STI ASO किंवा दुसरी कुठलीही MPSCची परीक्षा का दिली पाहिजे, तर तेही आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा मुलाखतीत हाच प्रश्न येतो की का जॉईन करायचं आहे तुम्हाला, तर त्याचं उत्तर तुम्हाला इथं फार प्रॉपरली विस्तृत मिळतं. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातले समान विषय, समान घटक त्यांनी दिलेले आहेत. तर याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की विद्यार्थ्यांमध्ये हे कन्फ्युजन असतं की मी प्रिलिमचा अभ्यास कधी करू आणि मेनचा अभ्यास कधीपासून सुरू करू. अरे बाबा, तिच्यामध्ये कितीतरी विषय जे आहेत, घटक जे आहेत ते कॉमन आहेत, हे आपण बघतच नाही. म्हणजे प्रिलिम्स करत असताना मेन्सची तयारी सुरू असते, मेन्स करत असताना प्रिलिमची तयारी सुरू असते. तर त्याही गोष्टी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये दिलेल्या आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता ती इथं तुम्हाला दिसतात की 4 लोक अभ्यास करतात. चांगल्या मित्रांची निवड एकदम साध्या सोप्या भाषेत आहे बघा. याची भाषा जी आहे ती भाषा तुमच्याशी बोलणारी भाषा आहेत. आपल्या बोली भाषेमध्ये कोणीतरी आपल्याशी संवाद साधतं असं आपल्याला या पुस्तकाचा एकंदर जो ड्राफ्ट मी वाचला आहे त्याच्यावरून लक्षात येतं. आणि त्याच्यामुळे वाचकाशी बोलणारं जे पुस्तक आहे ना ते आहे. आणि सिंपल भाषेमध्ये सरळ सरळ चांगल्या मित्रांची साथ, म्हणजे एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत जे काही आहे की कुठंतरी या स्पर्धा परीक्षेच्या याच्यामध्ये हा हाय आणि लो पीक येत असतो. त्यावेळेस तुमच्याबरोबर जर चांगली लोकं असतील तर ती तुम्हाला बरोबर घेऊन जातात. हा ना, 3 इडियटमध्ये तो सांगतो की कसं शिकवलं पाहिजे बाबा, तर मैं अपने कमजोर स्टुडंट का हात कभी नाही छोडूंगा. तर ते तसली दोस्ती पाहिजे बाबा इथं. प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण म्हणजे काय असतं त्याच्यावर ते बोललेले आहेत. प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस प्रत्येकजण तुम्हाला सांगतं, ते केलेलं आहे. मग ते करताना प्रॅक्टिकल अप्रोच पुस्तकात दिलेला आहे, त्याला सराव प्रश्नपत्रिका जोडलेल्या आहेत. बऱ्याचदा प्लॅनरमध्ये अशा काही गोष्टी राहून जातात, पण याच्यामध्ये ही एक गोष्ट चांगली केली की तुम्हाला ॲक्च्युली विश्लेषण काय आहे, मग आता तुम्ही ते अप्लाय करणं गरजेचं आहे. तिथं वाचलं ना मग ह्या प्रश्नावर तुम्ही अप्लाय करा की कसं विश्लेषण आहे आणि काय बाबी आहेत. त्याच्यानंतर की ह्या सर्व याच्यामध्ये परीक्षेच्या तयारीचे जे टप्पे आहेत ते त्यांनी पिक्टोरियल याच्यातून दाखवलेले आहेत की बाबा तुम्ही कशा पद्धतीने हे टॅकल केलं पाहिजे, कशा कशा याच्यातून तुम्ही समोर गेला पाहिजेत. दुसरा जो याच्यामध्ये आस्पेक्ट आहे तो म्हणजे काय की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि नेमका अभ्यास याच्यामध्ये नेमकं स्पर्धा परीक्षा हा शब्द आल्यानंतर काय फरक होतो, मग त्या गोष्टी बारकावे जे आहेत ते यांनी बॉक्समध्ये समजवून सांगितलेले आहेत. आता हा बॉक्स आहे ना, आणि बॉक्समधलं पिक्टोरियल जे रिप्रेझेंटेशन आहे ते खूप काही बोलून जातं तुमच्याशी. आणि एकंदरच परीक्षेचा अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना कुठल्या बेसिक गोष्टीकडं आपलं लक्ष गेलं पाहिजे त्या महत्त्वाच्या बाबी याच्यात आहेत. सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा असतो की PSI मुलाखत. आणि PSI मुलाखत जी आहे 40 गुणांसाठी, त्या PSI मुलाखतीबद्दल याच्यामध्ये खूप विस्ताराने गोष्टी दिलेल्या आहेत. आणि याचं बेसिक रिझन असं आहे की ते स्वतः या प्रोसेसमध्ये आता आहेत. हा ना, तुम्ही बऱ्याच लोकांनी कदाचित सरांकडे इंटरव्ह्यू दिले असतील किंवा येत्या काळात तुम्ही देणार आहात, हा ना, मॉक इंटरव्ह्यूची तयारी आणि त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे ते जे काही रिफ्लेक्शन आहे की विद्यार्थ्यांमधला जो काही डिफरन्स आहे आणि त्या सगळ्या गोष्टी त्या याच्यात रिफ्लेक्ट खूप चांगल्या पद्धतीने होतात. आणि एकंदर विद्यार्थी कसा असतो, तो कुठं प्लस मायनस होऊ शकतो ते या सगळ्या गोष्टींमधून फार समोर येतं. आणि मग मुलाखतीचे 40 गुण तुम्ही चांगल्या पद्धतीने सिक्युअर याच्यात करू शकता. PSI STI शंकांचं निरसन जे काही आहे ASO, तर याच्यामध्ये
ज्या काही बेसिक शंका की ज्याला आपण फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स म्हणतो, तर फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स हिच्यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाची सुरुवात नेमकी कधी करायला पाहिजे आपण, हां ना. बऱ्याचदा असंही विचारतात 12वी झालेली आहे आता काय करू, पालक विचारतात मुलगा 8वीत आहे आता काय करू, हां ना. सो डिपेंड आताचं जे सगळं वातावरण आहे त्याच्यानुसार. त्याच्यानंतर जे काही तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत 2013 ते 2019 त्याचं विश्लेषण आहे की प्रश्न विचारलेले घटक विषय त्याच्यात कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे, तर तेही यांनी पूर्व परीक्षा असेल मुख्य परीक्षा असेल ते खूप चांगलं दिलेलं आहे. म्हणजे ते बारकावे याच्यात खूप चांगले घेतलेले आहेत. परीक्षेला लागणारी साधन समृद्धी म्हणजे काय काय बेसिक गोष्टी असतात बघा, की साधं बेसिक गोष्ट आहे की ब्लॅक बॉल पॉईंट, है ना, पेन जो आहे आपला तो लागतो बाबा. मग कुठला तो, कारण OMR शीटवर तुम्हाला गोल करायचे आहेत, किंवा बरोबर रायटिंग पॅड असलं पाहिजे का, है ना. त्याच्यानंतर हॉल तिकीट आहे. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्याच्यावर बऱ्याचदा आपला सगळं फोकस जो असतो तो अभ्यासावर असतो आणि या गोष्टी आपण विसरतो किंवा त्याच्याकडे तितकंसं लक्ष देत नाही. आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की ऐन वेळेस तुमची मानसिकता खराब होते आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्या एक्झामवर होतो. रोज किती तास अभ्यास करावा, हा ना. म्हणजे हे असे रेग्युलर पडणारे प्रश्न आहे. आपल्या स्पॉटलाईट सिनॅकमध्ये कितीतरी वेळा विद्यार्थी विचारतात, कमेंटमध्ये विचारतात, दरवर्षी MPSCच्या जागा निघतात का. म्हणजे बेसिकमधला बेसिक प्रश्न कदाचित कधीतरी तुम्हाला वाटतं की हा प्रश्न बाबा कुणाला विचारू, तर ते सगळे उत्तरं तुम्हाला इथं मिळतील. सर्वात महत्त्वाची जी गोष्ट हिच्यामध्ये आहे की स्वयंशिस्त. तुम्ही स्वतःला इथं एक शिस्त लावून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून येत्या काळामध्ये जे काय सक्सेस आहे त्याच्यामध्ये तुमचं रुटीन फार मॅटर करतं, है ना. तुम्ही किती इंटेलिजंट आहात किंवा तुम्हाला 10वीत किती मार्क होते 12वीत त्याच्यापेक्षा तुम्ही किती कंटिन्यू आहात, तुम्ही तुमच्या एकंदरच अभ्यासाशी किती प्रामाणिक आहात, ह्या गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत, है ना. त्याच्यानंतर शारीरिक चाचणी त्याच्या संबंधीचे जे काही बारकावे आहेत तर PSIच्या तर तेही हिच्यामध्ये दिलेले आहेत की काय त्याच्यासाठीचे नेमके निकष असतात. त्याच्यानंतर की तुम्ही काय काय केलं पाहिजे. म्हणजे एकंदर काय असतं की महिलांना धावण्यासाठीचे 200 मीटर तुम्ही किती वेळात केलं कंप्लीट तर किती गुण मिळणार वगैरे. म्हणजे बेसिकमधल्या बेसिक गोष्टी. आणि तसं बघायला गेलं तर सरांचे स्टुडंट्स बरेचसे आहेत की जे 100 आउट ऑफ 100 PSI आहे ना त्याच्यावरच फोकस जो असतो. अटेम्प्ट बऱ्याचदा आपण अटेम्प्टवर अटेम्प्ट देत असतो, कधी पूर्व कधी मुख्य, किंवा अपयश येत असतं वारंवार. मग तिच्यामधून पुढं जाण्यासाठी या पुस्तकामध्ये यशस्वी विद्यार्थी आणि त्यांचं मनोगत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही जर बघितलं तर तरुण तडफदार म्हणजे आत्ता जस्ट, है ना, IAS ॲट 21 तसा PSI ॲट 21 म्हणून, है ना. आलोकची हिच्यामध्ये मुलाखत आहे. आलोकचं गायडन्स आणि आलोकला काय जे काही वाटलेलं आहे या सगळ्या प्रवासात त्याने संवाद साधलेला आहे. त्याच्याबरोबरच दुसरे जे अधिकारी आहेत ते म्हणजे पंकज डहाणे सर जे आहेत आणि ते आता सध्या DCP आहेत. म्हणजे या पुस्तकाचं एक जे आहे की तुमचा ग्राफ जो आहे ना तो ग्राफ वरपर्यंत गेला पाहिजे असं इथं वाटतं, किंवा तुम्ही PSI म्हणूनच काम केलं पाहिजे असा कुठलाही इथं हे नाही आहे. तो तुम्हाला परत पुढची साईड देतो की तुम्ही हिच्या पलीकडे जाणं गरजेचं आहे. हिच्यामध्ये हरीश धार्मिक सरांची पण मुलाखत आहे आणि त्यांनी तुमच्याशी जो काही सगळा संवाद साधलेला आहे, है ना, सरांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांची मुलाखत घेऊन मग त्याला लेख रूपात हिच्यात आणलेलं आहे. तर ते उपजिल्हाधिकारी म्हणून 2008मध्ये सिलेक्ट झाले होते, STI 2008मध्ये. म्हणजे STI आणि उपजिल्हाधिकारी ते निवडताना अधिकारीही खूप प्रॉपर की हा प्रवास इथं थांबणे नाही, इथून पुढं कुठंतरी अजून सरकायचं आहे आपल्याला बाबा, अजून चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यानंतर विकास जाधव सर आहेत, है ना, सहाय्यक निबंधक सहकार, तर त्यांचाही याच्यामध्ये मला मार्गदर्शन आहे. सो एकंदरीतच ह्या याच्यातून एक आहे की हे जे प्लॅनर आहे हे प्लॅनर खऱ्या अर्थाने एक्सलंट आहे. एक्सलंट विद्यार्थी घडवणारं प्लॅनर असणार आहे आणि PSI STI AOSOसाठी एक दीपस्तंभ म्हणून येत्या काळात काम करेल, याच्यात कसलीही शंका नाही. तर हे लवकरच प्रकाशित होतं आहे. तुम्ही सर्वांनी एकदा हे पुस्तक चाळलं पाहिजे. ज्या लोकांना PSI STI ASO या सगळ्या बेसिक त्याच्याबद्दलच्या माहितीची गरज असेल तर, आणि कुठलाही असा विद्यार्थी की जो संयुक्त परीक्षांसाठी ती तयारी करतो आहे त्यांनी हे हातात नक्कीच घेतलं पाहिजे. स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.